कशा आहात मंडळी? मस्त ना? मस्तच राहा, खुश राहा, आनंदी राहा। प्रथम मी तुम्हा सगळ्यांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस मला खूप आनंदात जाऊ देत हीच मी देवाचरणी प्रार्थना करते। चला तर आज श्रावण सोमवार आहे, मी छान मस्त महादेवाच्या मंदिरात आलेली आहे। आज सगळ्यांचाच उपवास असेल कारण महादेव सगळ्यांनाच प्रसन्न होतात। चला मी आज इथे पूजा करण्यासाठी आलेली आहे, दाखवते मी तुम्हाला इथे महादेवाचं मंदिर कसं आहे ते। चला तर मैत्रिणींनो, श्रावण महिना चालू झालेला आहे। आपण प्रत्येक जण श्रावण महिन्याची खूप वाट बघत असतो। आपल्या सगळ्यांसाठी श्रावण महिना खूप खास असतो। श्रावण महिना म्हणजे देवाची भक्ती, व्रत आणि तपस्येचा महिना असतो। या महिन्यात भगवान शंकराला बेलपत्र, जल आणि दुर्वा आपण अर्पण करत असतो। सोमवारी शिवाची खूप भक्तिभावाने पूजा करत असतो। श्रावण महिन्यात प्रत्येक लोक उपवास करत असतात आणि जप सुद्धा करतात। आणि श्रावण महिन्यात एक गोष्ट खूप छान असते, श्रावण महिन्यात जो निसर्ग असतो ना तो खूप हिरवागार झालेला असतो। जे आजूबाजूचं वातावरण असतं ना ते खूप छान मस्त भक्तिमय सुद्धा होऊन जातं। कारण मला श्रावण महिन्यात जी एक खास गोष्ट आहे ती म्हणजे निसर्ग जो असतो ना तो खूप जिकडे तिकडे बघितलं ना आपल्याला सगळीकडे हिरवळच दिसत असतं। म्हणून श्रावण महिना आपल्यासाठी खरंच खूप खास असतो। आणि श्रावण महिन्यात आपण दररोज शिवपिंडीवर अभिषेक सुद्धा करायला हवा। श्रावण महिन्यात आपण शिवपिंडीवर बेलपत्र, सफेद फूल, धोतरा हे सुद्धा अर्पण करायला हवं। कारण या सगळ्या आपण महादेवांच्या ज्या पूजा करतो ना त्या पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील जे संकट असतात ना ते कायमची नाहीशी होत असतात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माता पार्वतीला सुद्धा आपण साज शृंगाराने नक्कीच सजवलं पाहिजे। आणि सोमवारी नक्की पांढरा, लाल, हिरव्या रंगाच्या आपण साड्या नेसल्या पाहिजेत। श्रावण महिन्यात शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण सुद्धा करायला हवं। सोमवारी महादेवाला शिवामूठ सुद्धा नक्की अर्पण करायला हवी। अशा सगळ्याच्या आणि आपल्या आयुष्यात आपण जर महादेवांची पूजा केली ना तर आपल्या आयुष्यात खरंच सांगते मी, मला स्वतःचा अनुभव सांगते की जी संकट असतात ना ती कायमची दूर होतात। कारण मी माझ्या लहान मुलीचं नाव शंभू ठेवलेलं आहे। बरेच जण विचारतात की तुला मुलगी आहे तरी तिचं नाव तू शंभू का ठेवलेलं आहे? पण खरं सांगू का, महादेवांचा एक अनुभव आहे तो मी कधीतरी तुमच्या सोबत नक्कीच शेअर करेल। त्यामुळे मी माझी जी लहान मुलगी ना तिचं नाव मी शंभू ठेवले कारण ती लहान असताना खूप आजारी होती। आणि सर मी असं महादेवाच्या मंदिरात गेली, महादेवांना प्रार्थना वगैरे केली। त्या ठिकाणी एक आजी होत्या, म्हणजे ज्यांचं महादेवाचं मंदिर आहे ना त्या आजी होत्या। त्या आजी आता नाही आहेत, तर त्या आजीने मला प्रसाद दिलेला होता आणि तो प्रसाद मी माझ्या छोट्या मुलीला दिला खायला। तर ती म्हणजे त्या दिवसापासून म्हणजे इतकी छान मस्त असं बोलायला लागली, हसायला लागली आणि तिची तब्येत खूप नाजूक होती। तेव्हापासून मला असं म्हणजे महादेवांचा खूप अनुभव आलेला आहे। त्यामुळे म्हटलं की रोज जे काही का होईना किती आपल्याला काम असो किंवा काही असो पण आपण मंदिरात जायचं हे मी नक्कीच ठरवलेलं असतं। म्हणून आणि खूप चांगले अनुभव सुद्धा आलेले आहेत मला देवाचे, ते सुद्धा मी कधीतरी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। पण हा छोटासा अनुभव आहे तो तुमच्यासोबत मी शेअर केला। आणि खरं सांगू का, आज माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट सुद्धा होती। आज आई आलेली होती घरी आणि आईने बराचसा काही असं म्हणजे जी माहेरची जी पोटली असते ना ती सुद्धा बांधून आणलेली होती। पोरींना बराच काही खाऊ आणलेला होता, भाजीपाला आणला होता, बघू शकता तुम्ही। अगदी म्हणजे छोट्या छोट्या ज्या वस्तू असतात ना त्या सुद्धा आई सोबत घेऊन आली। खरंच आईची जागा खरंच आपल्या आयुष्यात खरंच कोणी घेऊ शकत नाही। आई म्हणजे माझ्यासाठी एवढं करते ना, तिला मी नेहमी सांगते आई मला खरंच काही कमी नाही, तुझी फक्त एकटी आहे आणि व्यवस्थित आहे असं मी तिला नेहमी सांगत असते। पण खरं सांगू का, आईचा जीव इतका आपल्या लेकीसाठी म्हणजे हे असतो ना ते शब्दात सांगणं म्हणजे सोपं नाहीये। आणि माझं म्हणजे आईचं माझं नातं खूप छान आहे, एक मैत्रिणीसारखं नातं
आहे. आणि त्याच्यानंतर उपवास होता आमचा, सकाळी देवपूजा वगैरे झाली, महादेवाच्या मंदिरात गेली, त्याच्यानंतर छान मस्त चहा वगैरे केला, आईला चहा दिला, मी चहा घेतला. आणि हे बघा परीचं खेळणं वगैरे चालूच होतं. एक ग्लास आहे ना तिच्या स्कूलसाठी आणलेले होते, ॲक्टिव्हिटीज होत्या काहीतरी, पण मग ती तिकडेच सोडलं, पण ती घरातच सगळे ग्लाससोबत खेळत बसली. आणि आईने बरेचसे असे कांदे बटाटे जो काही भाजीपाला वगैरे असतो ना तो सगळाच आई घेऊन आली मला. आणि त्याच्यानंतर जे साबुदाणे वगैरे होते ना ते सुद्धा मी मस्त छान असं पाणी टाकून भिजवायला वगैरे ठेवले. छान मस्त साबुदाणे सुद्धा भिजवले गेले. बघू शकता तुम्ही, अगदी छान आणि साधी सोपी रेसिपी सुद्धा मी ट्राय केलेली आहे. कारण साबुदाणे जर आपण रात्री पाण्यात भिजवले ना तर रात्रभर एकदम छान मस्त असं साबुदाणे भिजले जातात आणि छान मस्त असे मोकळे येतात. कारण सकाळी जर आपण भिजवायला टाकून दुपारी जरी आपण जे फराळ करायला घेतलं तर ते अजिबात व्यवस्थित येत नाही. छान आता मी ते छान मस्त शेंगदाणे वगैरे भाजून घेते आहे. आणि गॅसवर कढाई ठेवलेली, कढई ठेवल्यानंतर छान मस्त तेल वगैरे टाकले, बटाटे अगोदर शिजवून घेते, त्याच्यानंतर छान मस्त हिरवी मिरची शिजवते आणि छान मस्त असे आज साबुदाण्याचा जो फराळ आहे तो बनवते. कारण अगदी साधी सिंपल रेसिपी, चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली मला. हे बघा खूप छान मस्त साबुदाणे झालेले, अगदी मोकळे साबुदाणे आलेले आहेत बघू शकता. आणि त्याला तर मग आज फराळ वगैरे झाला आमचा. आणि नंतर मग आम्ही आईला घेऊन दवाखान्यात, आईचं डोळ्याचं ऑपरेशन आहे बघू शकता तुम्ही. आता मी बाहेर गेलेली आहे